गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज मस्तपैकी माझी मॉर्निंग झाली छानपैकी. आणि बघा अंघोळ विंघोळ करून झाली, मस्तपैकी नाश्ता करून झाला. आणि पहिले आज सकाळी लवकरात लवकर मी बाजारात गेली भाजी आणण्यासाठी, कारण मला फ्रेश भाजी आणायची होती. त्याच्यासाठी मी बाजारात गेली, सकाळी सकाळी लवकरच गेली. किती वाजता गेली? 9:30 वाजता मी आज सकाळी लवकर गेली बाजारामध्ये. तर बघा मी काय काय घेऊन आली तुम्हाला दाखवते. चला बघा. वाव, बघा आंबे घेऊन आली मी, छानपैकी आंबे. हे वेगळे आंबे आहेत, 3 प्रकाराचे आंबे आणलेत मी. बघा, हे हापूस आंबा आणलाय मी. आणि हे बिटकी आंबे बोलतात ना, हे बिटकी आंबे घेऊन आली मी. बिटकी आंबा, बिटकी आंबे चुपून खायचे आंबे. हे बिटकी आंबे आणलेत मी. हे बघा, 1 डझन बिटकी आंबा घेतलेत आणि अर्धा डझन हे आंबे घेतलेत. हे पण आहेत, पण ह्या बिटकी आंबेपेक्षा हे आंबे थोडे मोठे आहेत. हे बघा, हे आंबे थोडे मोठे आहेत. हे पण चुपायचेच आंबे आहेत आणि हे पण चुपायचे आंबे आहेत. आणि हे सुरीने कापून खायचे आंबे. फूस आंबा आहे हा. बघा, हा फूस आंबा आहे. आणि मी इथे बघा काय आणलेत. मस्त सकाळच त्या मावशीनी जांभळं उतरवली त्यांच्या झाडावरची. बघा छानपैकी सकाळ जांभळं उतरवली. ती जांभळं मी घेऊन आली, पाव किलो घेतली मी जांभळं ही, मस्तपैकी छान. बघा मस्त आंबा आणि जांभूळ, तोंडाला पाणी सुटतं. ह्याच्या बघा तोंडाला किती पाणी सुटलं, लपलपा. बघा, आणि फ्रेश माटाची भाजी फ्रेश मी घेऊन आली. सकाळच ते लोक त्यांच्या शेतातनं काढून घेऊन आलेले भाजी माटाची. बघा मस्तपैकी फ्रेश माटाची भाजी घेऊन आली. बघा किती फ्रेश आहे मस्तपैकी माटाची भाजी. माटाची भाजी घेऊन आली. आणि त्यांच्या शेतातले हे भेंडी पण घेऊन आणली मी. भेंडी पण आणली, पावशेर भेंडी घेतली, 1 लाल माठची जोडी घेतली मस्तपैकी, आणि हे टॅमॅटो घेतले. आणि मस्त त्यांच्या शेतातली कोथिंबीर पण छानपैकी. शेतकरीच आहेत ते, भाजीपाला लावतात आणि मग मार्केटला घेऊन येतात विकायला. मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर ताजी ताजी छानपैकी घेतली. बघा किती छान आहे ना, मस्त आहे ना हिरवीगार कोथिंबीर. किती छान वाटते ना कोथिंबीर हिरवीगार. असं हिरवं पालं बघून ना खूप छान वाटतं, मस्त वाटतं. टॅमॅटो पहिलीच सकाळी आज मी लवकर गेली भाजी आणायला. मस्त वाटतं. बघा आंबे, बघा आहा, मन प्रसन्न होतं आंबे बघूनच. एवढं दिल गार्डन गार्डन होतो आंबे बघून. आंबे खायचं म्हटलं तर बाबा खूपच छान. आणि आमच्याकडे आंबे तर एवढे लागतात ना, खूप लागतात आंबे. आता मध्यंतरी मी आणलेले होते, 4 डझन आणलेले होते आंबे, सगळे संपले आंबे. आता परत सकाळी गेली आणि आंबे घेऊन आले. आंबे खाणारे आमच्याकडे बघा, आंबेवाली माणसं बघा, ही आंबे खाणारी माणसं आहेत आमच्याकडे. ह्यांना आंबे लागतात जास्त. ह्याच्या बाबांना मस्त. आणि गोड आंबे, एकदम साखरेसारखे मधुर एकदम आंबा. असं गोड ना, साखरेला पण एवढा फिका पडेल एवढा आंबा गोड गोड आहे. खूप छान आहे आंबा, मस्त आहे. बघू रे सिद्धन, खाऊ आंबा. हे बघा आता आणलेला हापूस आंबा आहे ना, तो आंबा सोलून खातोय. सोलू नको खाऊ, असंच खा ना, असं खा ना, चावा मार नाही का आंब्याचा. गोड आहे बघा, गोड आहे. साली लवकर निघतच नाही, साली काढायचीच नाही त्याच्या. साली काढून आंबा नाही खायचा, मग असाच खायचा आंबा. नाही, साल काय नाही होत तोंडात गेली तर. धुवून घ्यायचं आणि असंच खायचं. साल कशाला तोंडात जाते? साल खाल्लेलं, सालीला मांस असतो मस्तपैकी, आणि असंच खायचं, चुपून खायचं आंबा मस्तपैकी. किती छान लागतो आंबा. बघा आंबा आणल्या खातोय आंबा. बघा कसा आंबा खातोय बघा ना. गोड आहे ना, खूप गोड आहे ना. बघा एवढा गोड आंबा आहे, खूप मस्त आंबे आणि खूपच छान. आणि सकाळी सकाळी लवकर गेलो ना आपण आंबे आणायला,
मोठे मोठे भेटतात आणि चांगले ताजे ताजे आंबे, त्यांच्या झाडावरचे उतरवलेले आंबे. हे त्यांचं झाड आहे कलबी आंब्याचा, तर त्यांनी मग झाडावरचे उतरवले बघा ना. हे जांभळं पण सकाळीच काढलीत त्यांनी, 6 वाजता जांभळं काढायला चढले. त्या मावशी बोलत होत्या आम्ही सकाळी 6 वाजता जांभळं काढायला चढलो झाडावर, जांभळं काढली मस्तपैकी. जांभळं पण मस्त टपोरी टपोरी बघा, खूप छान मस्त आंबे. पण हे गावठी येतात त्यांच्या झाडाचे, एकाच जातीचे आंबे. हे एकाच जातीचे आंबे, बिना पावडरीची सगळी आंबे, बिना पावडरीची, बिना फवारीचे. खतवाला आंबा एक पण नाही, बिना खतवाला आंबा आहे हा, घरगुती आंबा आहे हा मस्तपैकी. जर असे घरगुती आंबे भेटले ना तर नक्कीच तुम्ही जास्त घ्या गाईज, खरं सांगते. हे पावडरपेक्षा आंबे, पावडरचे आंबे घेण्यापेक्षा ना असे तुम्हाला जर घरगुती आंबे भेटले ना तर नक्कीच चांगले असतात आणि गोड असतात. आणि ना जिथे आपण पैसे जास्त घालतो ना, ते हे घरगुती आंबे आहेत ना त्यांच्याकडचे थोडे कमी रेटनी भेटतात पण चांगले भेटतात. आपल्याला वाटतं कमी रेटनी म्हणजे चांगला नाही आंबा, चांगला असं नाही, खूपच चांगला असतो आंबा. आता त्या आमच्याकडे मावशी घेऊन येतात, 2 मावशी आहेत, त्यांची स्वतःची झाडं आहेत आंब्यांची, तर त्या दोघी मावश्या घेऊन येतात, दोघी घेऊन येतात आंबे आणि मस्त त्यांचे स्वतःची झाड आहेत. मग ते उतरवतात आंबे आणि घेऊन येतात. भले त्यांना 2 पैसे जास्त दिले ना तरी चालतील, पण आंबा कसा खाल्ल्यावर मन समाधान वाटतो असा आंबा येतो. एवढा मधुर आंबा आहे, गोड आंबा. खाल्ल्यावर ना जिभेवरची चव आहे ना आपली जात नाही, एवढा आंबा गोड आहे तो, माहिती आहे का. तर चला, तुम्हाला अशी गावठी जर आंबे भेटले नक्कीच 2-3 डझन आंबे घ्याच घ्या, खरं सांगते. आणि खूप चांगले असतात. बिना खताचा आंबा हा खूप खायला चांगला आहे. आपण हे बाजारातले घेतो ना, हे खतवाले आंबे असतात. तसेच हे घरगुती आंबे घेतलेले ना आपण पेंड्यातले, ते खूप चांगले असतात. पेंड्यात ठेवलेला असतो आणि जे खताने अशी ते फवारणी बिवारणी करून पिकवतात ना, तो चांगला नसतो आंबा. हा बिना खताचा आंबा आहे ना, खूप छान आहे, मस्त. पण हे बघा, तुम्हाला दिसतच असेल बिना खताचा आंबा किती छान आहे, मस्तपैकी. त्याचा सीझन आहे तर आंबा खायलाच पाहिजे, नाही खाल्ला तर कसं काय जमणार, समजणार कसं आंब्याचा सीझन काय. आणि वर्षातनं एकदाच येतात आंबे, सीझन हा आंब्यांचा. जांभळं आंबा करवंद एकदाच येतो वर्षातनं, मग ते पोट भरून खावा, खूप मस्त. तर चला, व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आपण. आम्ही चाललो आता नदीवर, बघा तुम्हाला आम्ही दाखवतो, नदीवर चाललो आम्ही. हा नदीकडे जाणारा रस्ता आहे इकडनं. नदीकडे जाणारा हा रस्ता आहे, तर आम्ही इकडनं आता चाललो आहे नदीवर. तर चला, आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू ठेवू. बघा गाईस, बघा मी आता आली नदीवर, तर तुम्हाला मी दाखवते नदी. बघा ही बघा नदी, केवढी मोठी आहे नदी आमच्या इकडची. बघा ह्या साईडला पण बघा केवढी मोठी नदी आहे, शांत पाणी आहे. आणि थोडा काम चालू आहे ब्रिजचा, हे सगळं साईडचं काम चालू आहे ब्रिजचं. ब्रिज फार जुना आहे हा, ते ह्या ब्रिजचं काम चालू आहे, म्हणून ब्रिजवरनं जरा सांभाळूनच चालायला लागतो. कारण छोटा ब्रिज असल्यामुळे गाड्या येतात दोन्ही साईडनी. आमची गाडी तिकडे थांबवली आम्ही, कारण गाडी आहे येतात दोन्ही साईडनी, रिक्स नाही घ्यायचं. गाडी साईडला उभी केली आहे आणि आम्ही चालत चालत चाललो आहे. तर बघा हा केवढी मोठी नदी आहे, खूप नदीचं मोठं पात्र आहे. तर आम्हाला तिकडे जायचं आहे, त्या सिटीला जायचं आहे. तर चला, व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. शंकराचं मंदिर आहे, हा मोठा आहे. गाईज बघा, आम्ही नदीच्या वरच्या साईडला आलो, मस्तपैकी झाडं आहेत छानपैकी. बघा असं जंगल आहे, जंगल आहे मस्तपैकी, सगळी झाडं आहेत, म्हणजे गाव आहे आतमध्ये. हा एक हे बघा, इथे आता गोधडी धुतलीत,
सुकून झाली आता ते लोक घरी नेतात कपडे. बघा मस्त. इकडनं पण जागा आहे जायला. बघा हा गाव आहे. इकडनं असं पुढे जातो आपण गावात. बघा चला वेळ आपला असं कंटिन्यू. बघा आम्ही नदीवर आलो आहे. किती बाबा पब्लिक आहे बघा बाबा नदीवर. भरपूर पब्लिक आहे नदीवर. आणि इकडे बघा की पोरं मे महिन्यात सगळी नदीत उतरलेत. बघा गाईस किती आहे नदीत. अख्खा पब्लिक नदीत आलाय. सगळ्या पोरं सुट्टीत मजा करायला आले नदीवर सगळे. वा मस्त ना. इकडे पण लोक सगळे कपडे इकडे धुतात. सूर्य बघा किती मस्त छान दिसतो. मस्त वाटतं. सिद्धांत तिकडे आहे. सिद्धांतचे मित्र भेटले जोडीला तर सिद्धांत तिकडे. धमाल धमाल नदीमध्ये खूप धमाल. मस्त मजाच करतायत जाम. जा तुम्ही जात नाही का? हवं हवं हा चिल्डू बघ छोटा पोरगा बघा. एकाच पायात घातलंय त्याने. वाव इथे पण आहे बघा फॅमिली सगळे आलेत. तिकडे पण आहेत खूप जण आलेत. दिवसभर नदीवर नसा माणसं असतात पोरं असतात दिवसभर नदीवर. तेव्हा छोटं बाळ पण आहे. मज्जा मज्जा नदीवर येते सगळ्यांना. आताच सुट्टीतनच येतात सगळेजण. पावसानं नदी खूप भरते. आता जर नदीचं पाणी आटलंय थोडं. हे बघा खडक दिसत आहे. नाही तर आम्ही परवा दिवशी आलेलो होतो ना नदीवर तर खूप म्हणजे पाणी भरपूर होतं. इथपर्यंत पाणी होतं. जे खडक सुके सुके दिसत ना ते पूर्ण पाण्याने भरलेलं होतं. आता सुकं झालंय कोरडं झालंय. म्हणजे नदीचं पाणी कमी झालंय. नदीचं पाणी कमी झालंय ना. हे पूर्ण भरलेलं होतं ना त्या दिवशी. हां पूर्ण हे दगडापर्यंत पाणी होतं. ह्या एवढ्या कमी झाले नदीचं पाणी. मस्त बघा सगळेजण मस्त एन्जॉय करतात. सिद्धांत पण आहे तिथे बघा. तर चला व्हिडिओ आपला असंच आपण कंटिन्यू ठेवू. झाडावरनं मस्तपैकी अशी जम्प टाकतात बघा. ती छान पैकी ते बघा. सुम हा जम्प टाकेल बघा. टाक रे. किती वेळ उडी मार टाकतोयस. टार्झन सारखी उडी घेतला ना वा. तर बघा आता सिद्धांतचे बाबा गेलेत पोहायला नदीमध्ये. मस्तपैकी येते तिथे सिद्धांत पण गेला. चला व्हिडिओ आपला असंच आपण कंटिन्यू. सगळे पोहत राहत आहेत मज्जा घेत आहेत आनंद घेत आहेत. तर चला धरून उचलून आपटा त्याला पाण्यात. कड्यावर चढते.
दोघांनी पण आता डुबकी घेतली खाली. कड्यावर चढतायत दोघं. सिद्धांत त्यांच्या कड्यावर चढतोय. खाली डुबकी मारतोय. खांद्यावर बसतात का काय एकमेकाच्या. गणपती अप्पा सारखं करतायत त्याला. गाईज आता मस्तपैकी ते नदीवर आंघोळ करून झाली आहे दोघांची पण छानपैकी. टाइम चालू आयफोन बघायला. टाइम चालू आयफोन बघायला. काय म्हणतायत बघा. काय बोलताय तुम्ही. आता आपण जाऊन आता आयफोन बघायचं. एक खाणार आहे. आणि सिद्धांत काय खातो. सिद्धांत दाखवतो काय खातो. सिद्धांत मस्त खाते बघा. भूक लागली त्याला पाण्यातनं बाहेर आल्यावर. बनाना चिप्स खातोय सिद्धांत इथे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर बघा हो. बसते इथे आहे बसते पिशवीवर. नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका. तर प्लीज व्हिडिओ बघत जावा आपले आणि सबस्क्राईब करत जावा. बरोबर ना. सबस्क्राईब करत नाही लाईक पण करत नाहीत. लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर करा. चला चला बाय.